नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 52 या कलम 52च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 52 हे जुन्या भारतीय दंड संहिता म्हणजे IPS कायद्याच्या कलम 85 आणि 86च्या एकत्रित संकल्पनेवर आधारित आहे. हे कलम नशेत असलेल्या व्यक्तीने केलेले कृत्य इंटॉक्सिकेशन या कायदेशीर अपवादाशी संबंधित आहे. गुन्हेगारी कायद्यात स्वतःहून घेतलेली नशा हा गुन्हा लपवण्याचा बहाणा ठरू शकत नाही. काय म्हटलेलं आहे? गुन्हेगारी कायद्यात स्वतःहून घेतलेली नशा हा गुन्हा लपवण्याचा बहाणा ठरू शकत नाही. मात्र जर नशा बळजबरीने किंवा फसवणुकीने दिली गेली असेल तर कायदा त्याचे संरक्षण देतो. हेच तत्त्व कलम 52मध्ये स्पष्ट केले आहे. कलमाचे नाव आहे आपल्या इच्छेविरुद्ध मद्यधुंद किंवा नशेत असलेल्या व्यक्तीने केलेले कृत्य. जी गोष्ट करताना मद्यधुंद किंवा नशेत असल्यामुळे त्या गोष्टीचे स्वरूप काय आहे किंवा आपण जे करत आहोत ते चुकीचे आहे किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे हे समजून घेण्यास जी व्यक्ती असमर्थ असते तिने केलेले कृत्य म्हणजे गुन्हा ठरत नाही. परंतु अट अशी आहे की ज्या गोष्टीमुळे तिला नशा चढली होती ती गोष्ट तिच्या नकळत म्हणजे ज्ञानाशिवाय किंवा तिच्या इच्छेविरुद्ध दिली गेलेली असावी. ज्या प्रकरणांमध्ये एखादे कृत्य विशिष्ट ज्ञान किंवा हेतूशिवाय गुन्हा ठरत नाही तिथे नशेत असलेल्या व्यक्तीने कृत्य केले असल्यास तिच्यावर अशी कारवाई केली जाईल जणू काही तिला तिचे ज्ञान होते आणि जे नशेत असताना झाले असते. जोपर्यंत नशा आणणारी गोष्ट तिच्या नकळत किंवा इच्छेविरुद्ध दिली गेली नसेल. सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया. तर या कलमाचे 2 महत्त्वाचे भाग आहेत. पहिला आहे अनैच्छिक नशा, इनव्हॉलंटरी इंटॉक्सिकेशन. जर एखाद्या व्यक्तीला तिच्या नकळत उदाहरणार्थ शीतपेयातून अंमली पदार्थ देणे किंवा तिच्यावर जबरदस्ती करून नशा दिली गेली आणि त्या नशेत तिच्याकडून एखादा गुन्हा घडला तर तिला पूर्ण संरक्षण मिळते, कारण अशा वेळी तिची स्वतःची विवेकबुद्धी काम करत नसते. दुसरा भाग आहे ऐच्छिक नशा, व्हॉलंटरी इंटॉक्सिकेशन. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने दारू किंवा अंमली पदार्थांचे सेवन केले तर तिला कोणतेही संरक्षण मिळत नाही. कायदा गृहीत धरतो की नशेत असतानाही त्या व्यक्तीला तिच्या कृत्याच्या परिणामांचे ज्ञान म्हणजे नॉलेज होते. उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण आहे, हा एका पार्टीत गेला आहे. तिथे त्याच्या मित्राने च्या नकळत त्याच्या कोल्ड्रिंक्समध्ये एक तीव्र अंमली पदार्थ मिसळला. ते पियाल्यानंतर चे स्वतःवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोरच्या व्यक्तीवर हल्ला केला. इथे ला कलम 52 अंतर्गत संरक्षण मिळेल, कारण नशा त्याच्या नकळत दिली गेली होती. उदाहरण 2, ने स्वतःच्या पैशाने दारू प्यायली आणि नशेत गाडी चालवून अपघातात एका पादचाऱ्याला उडवले. न्यायालयात असा बचाव घेऊ शकत नाही की मी नशेत होतो आणि मला समजले नाही. त्याला पूर्ण शिक्षा होईल, कारण ही ऐच्छिक नशा होती. हे कलम का अस्तित्वात आलं आहे? तर गुन्हेगारी कायद्याचा गाभा गुन्हेगारी हेतू मेन्स रिया हा आहे. जर एखाद्या व्यक्तीला फसवून नशेत ढकलले गेले असेल तर तिच्या गुन्हेगारी हेतू असूच शकत नाही. ती स्वतः एक विक्टीम असते. मात्र दुसरीकडे जर स्वतःहून नशा करणाऱ्यांना सूट दिली तर प्रत्येक गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वी दारू पिऊन येईल आणि कायद्यातून सुटेल. या दोन्ही परिस्थितींमध्ये समतोल राखण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? निर्दोष व्यक्तीचे रक्षण. ज्यांच्यावर फसवणुकीने किंवा बळजबरीने नशा लादली गेली आहे अशांना क्रूर शिक्षेपासून वाचवणे. जबाबदारी निश्चित करणे. स्वतःहून नशा करून गुन्हे करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवणे आणि त्यांना कृत्यांसाठी पूर्णपणे जबाबदार देणे. आता ह्या कलमासंबंधी असलेले लॅटिन मॅक्झिम कोणते आहेत ते समजूया. क्विक पेसेड इब्रिस लोट सोब्रियस. जो नशेत असताना गुन्हा करतो त्याने शुद्धीवर आल्यावर त्याची शिक्षा भोगली पाहिजे. दुसरा आहे ॲक्टस नॉन फिसिट रियम निसी मेन्सिट रिया. केवळ कृत्य कोणाला गुन्हेगार बनवत नाही जोपर्यंत त्यामागे गुन्हेगारी मनस्थिती नसेल. अनैच्छिक नशेत मेन्सरियाचा अभाव असतो. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? तर उल्लंघन मर्यादा. जर आरोपीने स्वतःहून नशा केली असेल तर त्याला कलम 52चे संरक्षण नाकारले जाते. शिक्षा काय? ऐच्छिक नशेच्या बाबतीत आरोपीला मूळ गुन्ह्यानुसार
उदाहरणार्थ सदोष मनुष्यवध, मारामारी, अपघात जी काही तरतूद BNSमध्ये आहेत, भारतीय न्यायसंहिता या कायद्यामध्ये आहेत तरतुदी, त्या तरतुदींनुसार त्यांना संपूर्ण शिक्षा भोगावी लागेल. उपाय काय? खटल्यादरम्यान आरोपीला न्यायालयात वैद्यकीय अहवाल, मेडिकल रिपोर्ट्स आणि साक्षीदारांच्या आधारे हे सिद्ध करावे लागते की नशा त्याच्या इच्छाविरुद्ध किंवा नकळत दिली गेली होती. आता न्यायालयीन प्रकरण आणि खटल्याचा प्रश्न काय ते समजून घेऊया. प्रश्न आणि निर्णय. डायरेक्टर ऑफ पब्लिक प्रोसिक्युशन्स वर्सेस बियर्ड 1920 मधला इंग्लंडमधला हा खटला आहे, प्रकरण आहे. या ऐतिहासिक प्रकरणात स्पष्ट करण्यात आले की जर नशा इतकी तीव्र असेल की व्यक्ती गुन्ह्यासाठी आवश्यक असलेला विशिष्ट हेतू स्पेसिफिक इंटेंट निर्माण करण्यास असमर्थ असेल तर खुनाचा गुन्हा हा सदस्य मनुष्यवधामध्ये बदलू शकतो, मॅन स्लॉटरमध्ये बदलू शकतो, परंतु तो पूर्णपणे निर्दोष सुटू शकत नाही. पुढचा खटला आहे बासदे वर्सेस स्टेट ऑफ पेप्सू 1956 मधला खटला आहे, भारतामधला. या प्रकरणात एका लष्करी जवानाने नशेत असताना एका लग्नात एका मुलावर गोळी झाडली कारण त्या मुलाने त्याला जेवणाची जागा देण्यास नकार दिला होता. आरोपीने नशेचा बचाव घेतला. सर्वोच्च न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावला. न्यायालयाने म्हटले की गोळी झाडणे आणि त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणे यावरून हे सिद्ध होते की त्याला आपल्या कृत्याचे ज्ञान होते. ऐच्छिक नशेत हेतू नसला तरी ज्ञान गृहीत धरले जाते. आता या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते समजून घ्या. भारतीय संविधानातील कलम 21 योग्य आणि न्याय्य कायदेशीर प्रक्रियेचा अधिकार. भारतीय पुरावा कायदा एव्हिडन्स ॲक्ट सामान्य अपवादांचे ओझे बर्डन ऑफ प्रूफ आरोपीवर असते. नशा अनैच्छिक होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची असते. कलमाची समीक्षा कशी करता येईल? ते हे कलम व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत कडक आहे. इच्छेविरुद्ध आणि किंवा नकळत नशा दिली गेली असे सिद्ध करणे प्रत्यक्षात खूप कठीण असते. बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी या कलमाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात, परंतु भारतीय न्यायालये ऐच्छिक नशेच्या बाबतीत अतिशय कठोर भूमिका घेतात जी समाजाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. निष्कर्ष काय? तर BNS भारतीय न्यायसंहिताचे कायद्यातील कलम 52 हे न्याय आणि नीतिमत्तेचा समतोल साधणारे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे स्पष्ट करते की कायदा व्यक्तीच्या मानवी अगतिकतेचा म्हणजे फसवणूक आणि जबाबदारीचा आदर करतो, परंतु स्वतःहून उडवून घेतलेल्या बेजबाबदारपणाला म्हणजे ऐच्छिक नशाला पाठीशी घालत नाही. थोडक्यात काय? तर नशा जर लादली गेली असेल तर तो अपघात आहे आणि जर स्वतः नशा घेतली असेल तर तो गुन्हा आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 52 या कलम 52च्या तरतुदी आज सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या प्रियजनांना मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.